ए आबा आला बाहेर. यायला आता पळून गेला माझ्या आवाजाने. इतके सुंदर दृश्य बघितल्यानंतर मी स्वतःला गाडी थांबवण्यापासून अडवू शकलो नाही. सर ॲक्च्युली गाडी थांबवायला नाही म्हणत होते, कारण की पुढे जायला परत उशीर झाला असता. पुढचा प्रवास खूप मोठा होता अजून, पण तरी थांबवली, कारण की मला माझ्या मोबाईलमध्ये सर्व सुंदर गोष्टी कैद करायला खूप जास्त आवडतात आणि मी त्या दरवर्षीप्रमाणे करतो. हे सुंदर दृश्य आहे भातसा डॅमच्या भातसा रिव्हरचं. नदीचं पात्र ॲक्च्युली खूप मोठं आहे. पूर आल्यावर खतरनाक दिसत असणार. पुलाची उंची एवढी जास्त असून सुद्धा पाण्याचा आवाज खूप जास्त प्रमाणात येतोय. फर्स्ट टाइम आम्ही डॉली झूम जरा ट्राय केला आहे. बघा जमला आहे का मला सांगा बरं जरा तुम्ही. चलो अभी थोड़ा सा फोटोशूट तो बनता है बॉस. चला आता उशीर झाला, पळू आता पटकन. ही तीच नदी आहे जी आता मगाशी आपण बघितली. वाळकस गावाकडे जाण्यासाठीचा हा छोटासा पूल आहे. आम्ही 2 वेळेस इकडून रिटर्न गेलेलो आहे, कारण की जेव्हा ह्या नदीला पूर येतो तेव्हा ह्या पुलावरून पाणी जातं. मला ॲक्च्युली फोन आल्यामुळे एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, ती मी तुम्हाला काम झाल्यावर दाखवतो. अशा वेळेस कॅमेऱ्याची गरज पडते, म्हणजे काय डिस्टर्बन्सच नाही. मगाशी फोन आल्यामुळे तुम्हाला हा स्पॉट दाखवायचा राहिला. हा ॲक्च्युली पुराच्या पाण्यामुळे हा भाग तुटलेला आहे. इथून जाणं थोडंसं तसं रिस्कीच आहे, पण दुसरा पर्याय नाही आहे, कारण की बाहेरच्या लोकांना या गावात जाता येत नाही आणि गावातल्या लोकांना बाहेरही येता येत नाही जर पुलावरून पाणी जात असेल तर. हा रस्ता एवढा छोटा आहे की इथून एका वेळेस फक्त एकच गाडी जाऊ शकते. दुसरी गाडी आली तर त्याला रिव्हर्स घ्यावं लागतंय. चला आता चविष्ट जेवण करून घेऊ. तुम्ही पण या. हॉटेलमध्ये असे सुंदरसे झाडं लावले तर लोक सुद्धा त्याकडे अट्रॅक्ट होतात आणि जेवायला येतात. इथे एक खेकडा आहे. मी त्याची जवळपास
15 ते 20 मिनिटापासून वाट बघतोय. भाऊ काही यायला तयार नाही बाहेर. अरे येतो का नाही नाना? आजा आजा थोड़ा वीडियो लेके जा जा. ए आबा आला बाहेर. यायला आता पळून गेला माझ्या आवाजाने. काय माणूस आहे यार. हट. आपल्याला नाही आवडलं असलं वागणं. जाऊ दे कट्टी. अब आएगा असली मजा. आता सुंदर सुंदर दृश्य बघण्यासाठी तयार राहा. येताना तर काय आपल्याला बघता आलं नाही, पण आता जाताना आपण नक्की बघणार. हा रस्ता दिसतोय तुम्हाला? मगाशी आपण तिकडून आलो होतो. तो नवा हायवे, हा जुना हायवे. दोघंही वन वे. पण हा जुना हायवे 70%च वन वे, 30% हा टू वे. कारण की इथून एक फाटा लागतो जिथून मोखाड्याकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे. जव्हार, पालघर त्या साईडला जाऊ शकतो आपण त्या रोडने. तर तिकडून येणाऱ्या गाड्या देखील येत असतात. त्यामुळे थोडंसं आपल्याला सांभाळून गाडी चालवावी लागेल. हे बॅरिकेड दिसतात तुम्हाला? ॲक्च्युली मागच्या वर्षी झालेल्या हेवी रेनफॉलमुळे इथला रस्ता खचून गेला आहे, त्यामुळे इथे लावलेले आहेत. या घाटात हेवी रेनफॉलमुळे लँडस्लाईड होणे आणि रस्ता खचून जाणे ह्या गोष्टी नेहमी होत असतात. त्यामुळे जरा गाडी चालवताना सावधगिरी बाळगा. हाच तो रस्ता आहे जिथून आपण जव्हार, मोखाडा, पालघर त्या साईडला जाऊ शकतो. आणि याच रस्त्याने आपण अशोका वॉटरफॉल त्या साईडला जाऊ शकतो. हा सुद्धा भावली वॉटरफॉल सारखाच मोठा वॉटरफॉल आहे. आपण एखाद दिवशी त्याचा पण व्हिडिओ घेऊ. शेजारूनच रेल्वे ट्रॅक जातोय. खूप सुंदर आहे तो पण दृश्य. ते बघण्यासाठी आपल्याला ॲक्च्युली गाडी थांबवायला लागेल, पण सध्या काय आपल्याला थांबवता येणार नाही कारण की जरा जास्तच अर्जन्सी आपल्याला नाशिकला जाण्याची. गाडी चालू असताना जर दाखवता आला तर मी तुम्हाला दाखवू शकतो. कसारा घाट चढण्यासाठी ट्रेनला 2 इंजिन जोडावे लागतात. तो बघा तो रेल्वे ट्रॅक. इथून जर ट्रेन आली असती तर मजा आली असती यार. खरंच ना. तो पण एक क्षण आपण मोबाईलमध्ये कैद केला असता. व्हॉट अ सीन यार. हे असे टायटॅनिक पोजमध्ये कठाड्यावरती उभं राहून
सेल्फी काढण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, क्योंकि हवा का झोका आएगा और आपको उठा के लेके जाएगा. या घाटामध्ये टर्निंगला गाडी थांबवणं अवॉइडच करा, शक्यतो थांबवूच नका, कारण पावसाळ्यात इथे खूप फॉग असतो आणि समोरची गाडीसुद्धा दिसत नाही. मी एक अंधश्रद्धासुद्धा ऐकून आहे की रात्रीच्या वेळेस जर तुम्ही प्रवास करत असाल तर या घाटातून तुम्हाला भूत दिसण्याची शक्यता आहे. म्हणून रात्रीच्या वेळेस या घाटातून जाणे शक्यतो टाळा. एकच नंबर लाईट लावा. इसको बोलते फॉग सिटी. ॲक्च्युली या घाटामध्ये नेहमी आपल्याला पावसाळ्यामध्ये असेच फॉग दिसतील. आत्ता पाऊस नाही आहे म्हणून आपल्याला थोडंफार तरी समोरचं दिसतंय. पाऊस जर आला तर अजिबात दिसेन असेल. तर मित्रांनो, येतोय की नाही स्वर्गात आल्याचा फील. बरोबर नाव दिलंय त्याच्यानुसारच, फॉग सिटी हॉटेलला. रिसॉर्ट आहे, किती मोठं रिसॉर्ट आहे बा. आय होप की तुम्ही एन्जॉय केला असेल आजचा ब्लॉग. आमच्या सरांनी आणि दीपकने आणि दुसरे सर त्यांनी एन्जॉय केला आहे का नाही ते आपण त्यांनाच विचारू. दिनेश सर, कसं वाटतंय तुम्हाला? आज आपण काम करता करता ब्लॉग केलेला आहे छोटासा. वातावरण छान होतं, ड्रायव्हिंगला मजा आली, कलेक्शन करताना मजा आली. सच्या जास्त नको बोलू, युट्यूबला जाणार आहे ते. सचिन सर, तुमचा अनुभव सांगा आजचा. नाही, आपला अनुभव काही नाही, त्यांच्याच घ्या. काय घेऊ? आपला नॉनव्हेज हा ते ठीक आहे, पण मग आजचा अनुभव कसा होता? नंबर टकाटक. आपण काम करता करता एन्जॉय पण केला. कसं वाटलं तुम्हाला? एकदम सेक्सी. तुला रे दीपक? छान वाटलं, मस्त. आज धुके जरा खाली खूप आलेले होते नेहमीपेक्षा. फॉग सिटी. हां, फॉग सिटी जे म्हणतात ते खऱ्या अर्थाने आज फॉग सिटी. मी आणि असं आहे की मी किती काळा दिसतो, खूपच काळा दिसतो. असं काय असं गोरं वाटलं जरा बरं वाटलं. कलेक्शन करता करता हा ठीक आहे, कामं झाले, 2 कलेक्शन आले, पण हा चांगलं वाटतं, मस्त आहे. बघा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड डोंट फॉरगेट टू हिट द बेल. बाय बाय.